नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहोत नागपूरपासून उज्जैनला. तर आपला पूर्ण आपण टूर पाहूया, आपला ट्रॅव्हल पाहूया. आणि आता आपली सगळी तयारी झाली आहे आणि आता भेटू आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर. तर चला. तर फायनली आपली ट्रेन आली आहे आणि हे बघा आपली ट्रेन. तर सोबत आहे गौरव आणि बाकी मित्र आहे बघा. तर आम्ही इथं खूप लेट पोहोचलो, म्हणजे ट्रेन 7 वाजताची, आम्ही 7 वाजता पोहोचलो. खूप धावत पडत आलो आम्ही. तर चला जाऊया. तर आता आलो बघा आम्ही ट्रेनच्या किचनमध्ये सगळेजण पाण्याची बॉटल घ्यायला. आणि हे बघा अशी राहते ट्रेनमधली. तर काही आता आम्ही आलो रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही आता सध्या गेटवर आलो बाहेरचा व्ह्यू बघायला. आणि सोबत विपुल आहे, गौरव आहे, आम्ही आणि हे बघा आणि अनिकेत आपला मित्र बाथरूममध्ये गेला आहे. तर बघा बाहेरचा व्ह्यू पाहू शकता. तर आता भेटू समोर आपण डायरेक्ट उज्जैनला. तर आपली ट्रेन आपण 7 वाजता बसलो ट्रेनमध्ये आणि 4 वाजता आपण पोहोचू. तर आता चला भेटूया आता डायरेक्ट. तर काही फायनली आम्ही पोहोचलो स्टेशनला बघा. आता हे आहे आमची ट्रेन. आता आम्ही इथं 4 वाजले, 4:30 वाजले. तर चला जाऊया आता, बघूया समोर काय प्लॅन आहे. तर हे बाकीचे सगळे आपले मित्र बसले आहे बघा. हे आहे बिलकुल. तर आता आम्ही इथे सगळेजण फ्रेश होऊन जायचो, दात वगैरे घासतो बघा हे सगळे. आणि आता इथून थोडा फ्रेश होऊ आणि नंतर जाऊ तुमचा प्लॅन पाहून काय समोर जाऊ पाऊस. तर आम्ही आता आलो आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि बघा समोरचा व्ह्यू. इथं हॉटेल आहे खूप सारे. तर आता आम्ही चाललो समोर मंदिरात. तर चला जाऊया समोर पाहूया. तर काही आम्ही आता रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो आणि इथे आम्ही हॉटेल बुक केलं आहे 100 रुपये पर पर्सन. तर आता इथं आम्ही 2 रूमा बुक केल्या आहेत. तर बाकीचे मित्र रूममध्ये आहे. तर आता रात्री आम्ही जाऊ 12 वाजता भस्म आरतीसाठी. तर ते बघूया आता समोरच्या ब्लॉगमध्ये. तर चला आता पाहू. तर काही आता रूममधून आम्ही चाललो आता भस्म आरतीसाठी तिकीट काढायला. तर एवढे आम्ही चाललो होतो सगळे मित्र. चला तर चला जाऊया. मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वरला. तर आम्ही भस्म आरती करण्यासाठी उज्जैनला जाणार होतो, पण तिथं काही परमिशन घ्यावं लागते, त्याच्यासाठी प्रोसेस आहे काही. त्याला 2 दिवस वेळ आहे. तर आम्ही 2 दिवसांनी जाऊ तिथे भस्म आरती करायला. तर आता सध्या आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वरला आणि आम्ही पर्सनल ट्रॅव्हल करणार आहोत. तर चला पाहूया आपला. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर आता आम्ही इथून चाललो बस स्टॉपकडे. झाले आहे तयार. तर आता इथून ऑटो पाहतो बस स्टॉपसाठी जाण्यासाठी. तर चला. तर गाईज आम्ही ना ही इको गाडी बुक केली आहे इथून ओंकारेश्वर जायसाठी. आणि फायनली आपण पोहोचलो ओंकारेश्वरला आणि हे आपली गाडी आहे आणि बाकीचे मित्र सगळे आले आहे. तर आता जाऊया मंदिराकडे. तर चला. तर फायनली आपण पोहोचलो नर्मदा नदीमध्ये. तर बघा हे आहे नर्मदा नदीचं पाणी. समोर आहे डॅम. तर आपण आहोत ओंकारेश्वरला आणि इथून समोर आहे मंदिर बघा. तर आता जाऊया इथून. कसं काय एक्सपिरियन्स राहतो ते पण पाहूया. तर चला. तर हे आहे नर्मदा नदी आणि हे बघा इथे डोंगी पण आहे, त्याच्यात आपण बसू शकतो, एन्जॉय करू शकतो. आणि समोर आहे इथे मंदिर. तर आम्ही इथे सगळे मित्र थांबलो आहोत. आशुतोष कसं वाटत आहे? बरं वाटतं आहे, चांगलं वाटतं आहे. सौंदर्य पाहून.
तो एक आता आम्ही सहलीचा उभा झालाय. किनाऱ्यावर आहोत. हा. सध्या तर पाणी आटून गेलंय उन्हाळ्याच्या काळात. डॅम बंद आहे तर आम्हाला तेवढा पाणी नाही भेटतंय जेवढा भेटायला पाहिजे म्हणजे. आणि हे बघा समोर डॅम, मित्र त्या सेल्यावर जाऊन उभा आहे. तो तिकडे उभा तो माहिती कारण तो स्वतःला पाण्यातून गेला. आम्ही सगळ्यांनी शूज घातले आणि त्यांनी सॅन्डल घातली आहे म्हणून तो पहिलेच गेला. तर आता त्याला जाऊया समोर, आता काय एक्सपिरियन्स होतो ते पण पाहूया. चला. तर हे बघा नर्मदा नदीचं पाणी. आता आम्ही सगळे मंदिरात जायच्या अगोदर इथं पाण्यामध्ये आंघोळ करतो. बाकीचे मित्र गेले आहे सगळे बघा, ते आहे. बाकीची तयारी आहे, आता माझी पण जायची तयारी आहे. तर आता जाऊया. तर चला नदीतला एक्सपिरियन्स पाहूया पाण्यातला. तर चला. आता चाललो आम्ही आंघोळ करून समोर मंदिरात. तर आता जाऊया, दर्शन करूया आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे 8 वाजताची. तर ते पण करूया. तर चला आता समोर बघूया काय काय. आता आम्ही बसून राहिलो डोंग्यात बघा. बाकी सगळे मित्र आले. आता समोर जाऊ डोंग्यातून एक्सपिरियन्स डोंग्याचा. तर चला. बाकी सगळे मित्र बसले आहे बघा. एक्साइटेड, आय एम व्हेरी एक्साइटेड, व्हेरी एक्साइटेड. तर सोबतच आपल्याला जॅकेट भेटला आहे घालायचं. आता आम्ही खाली येतो. तर चला. आपली बोट पण चालू झाली आहे. खूप चालू झाली का. खूप मजा आहे इथं. एक नंबर आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप बढिया. चला थोडं आणखी ते. आणि हे बघा, हे आहे नर्मदा नदी आणि ते आहे कावेरी नदी. आणि ह्या दोन्ही नदीचं संगम इथे होते. तर आणखी आपण जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी. तर चला. आणि हा आहे ओंकारेश्वर डॅम. तर चला. तर इथं समोरच बघा आदिपुरू शंकराचार्यजीची मूर्ती आहे. 108 फुटाची आहे ते. आणि आपण सध्या आता नदीत आहोत बघा. आणि समोरचा व्ह्यू. तर आता आमचं हे पाहून झालं इथले स्पॉट. तर आता हे बघा समोर मंदिर आहे. आता इथून आम्ही उतरून आणि मंदिरात जाऊया. तर चला समोरचं आता मंदिरातलं दर्शनाचं हे बघूया व्ह्यू. चला. तर आता आम्ही पूजा घेतली आहे सगळी. तर आता चाललो आहोत मंदिरात वरती. तर चला बघूया मंदिर. हे बघा मंदिराच्या रस्ता. इथं पूजेचे दुकान आहे सगळे.
आता इथून समोर जायचं आहे आपल्याला वरती. आमकडनं चपला तिथे समोर काढून ठेवलं आहे आणि आता वरती जायचं आहे, रांगेत लागायचं आहे. तर चला पाहूया. चला. काहीच आता आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही समोर चाललो झुला पाहायला. तर बघा समोर आपल्या समोर झुला आहे तिथं, तो पाहूया. तर एवढे सारे जण आहो आपण. श्री महाकाल. तर हा समोर आहे आपला झुला. या झुल्यावर आपण आता जाऊ आणि फोटो वगैरे काढू. तर चला जाऊया. तर फायनली आपण आलो झुल्यावर. तर बघा झुल्याचा व्ह्यू. आणि आम्ही जेव्हा इथे आंघोळ केली होती त्या नदीवर, तिथे पाणी काहीच नव्हतं, पूर्ण गोटे दिसत होते. आता पाणी वाढलं आहे. तर बघा आणि इथे बंदर पण आहे. आता फोटोशूट चालू आहे इथे सगळ्यांचा. तर आता आम्ही आलो आहोत ममलेश्वर मंदिरमध्ये दर्शन करायसाठी. तर हे बघा ममलेश्वर मंदिर इथून आहे. सो फायनली पोहोचलो आपण मग ममलेश्वर मंदिरला. तर आता चाललो आहोत दर्शनाला. तर चला जाऊया. नाही रस्ता आता इथून समोर लाईन लागावं लागेल आणि समोर दर्शनाला जावं लागेल. तर चला जाऊया. इथून समोर आहे ममलेश्वर प्रवेशद्वार मार्ग. तर इथं जास्त गर्दी नाही आहे तेवढी. आशुतोष कुठं चाललो आपण? आपण आता ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला चाललो. आता उन्हाळ्याच्या टाइमात तेवढी गर्दी नाही आहे. आता आमचे ओंकारेश्वरचे दर्शन झाले आहे. महाराजजी म्हणतात पहिले दर्शन केल्याशिवाय ज्योतिर्लिंगचं दर्शन होत नाही संपूर्ण. हेवी कव्हर करावं लागतं. आमचं इथलं ममलेश्वर मधलं दर्शन झालं आहे आणि आता चाललो आम्ही समोर. आता इथे रात्री 7:30 वाजली आहे आणि इथे नर्मदा आरती होणार आहे. तर आपण पाहूया आता आरती कशी होते इथे. तर इथे आरतीची तयारी चालू आहे सगळी आणि बाकीचे मित्र इथं बसले आहेत. तर आता आरती करूया, नंतर जेवायला जाऊया आणि मग जाऊया सिद्धिंगला आपल्या रूमकडे. ठीक आहे. आपण नर्मदा आरती करून आता चाललो घराकडे. गाडी आली आहे आपली. रूमकडे चाललो. रूमकडे आता डायरेक्ट सीधा रूमवर भेटूया. तर चला तुला दाखवूया. The next day. फायनली काही आम्ही पोहोचलो मंदिरमध्ये. तर बघा हे आहे. तर इथून फायनली काही आपण पोहोचल्या उज्जैन मंदिरमध्ये. बघा हे आहे व्ह्यू इतकं मस्त. हे सगळं व्ह्यू आणि समोरच भक्त निवास आहे. बघा हे आहे भक्त निवास आणि समोर बघण्यासाठी खूप सुंदर आहे तिथे. आणि तिथे समोर लाईव्ह दर्शन पण चालू आहे TV स्क्रीनवर. आणि आता चाललो आम्ही समोर मंदिराकडे. तर चला हे व्ह्यू बघून घ्या एक वेळा. आणि हे बघा भक्त निवास. तर चला मंदिर